आज आपण कॅनवामध्ये खूप सुंदर अशी प्रथम वाढदिवस समारंभ ही पत्रिका बनवणार आहे, तेही 5 मिनिटात कॅनवा वापरून। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन करून घेतलेला आहे। कस्टम साइज ओपन करायची आहे आणि इथे लिहायचं आपल्याला विड्थ 2100 आणि इथे 1500 आणि हे जे पेज आहे आपलं क्रिएट अ न्यू डिझाइनवर टच केल्यानंतर आपल्याला ओपन होतं आणि इथे जे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते पेज मी ओपन केलेलं आहे। इथे बघा मी व्हाईट कलरचं पेज आहे ते ओपन केलेलं आहे आणि इथे मला एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे फ्रेममध्ये यायचं आहे। फ्रेममध्ये आल्यानंतर इथे आपल्याला बेसिक फ्रेम आहे ना त्यामधली एक फ्रेम घ्यायची आहे आणि पूर्ण पेजला अशी लावून घ्यायची आहे। बघू शकता मी अशा पद्धतीने इथे लावत आहे आणि इथे बघा माझं जे मटेरियल आहे मी ते अगोदरच घेतलेलं आहे। इथे मी हे जे आहे ना फोटो तो कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते। तर इथे मी तुम्हाला जे पेज आहे हे ॲडजस्टमेंट कसं करायचं सांगितलेलं आहे आणि इथे बघू शकता हा फोटो यामध्ये गेलेला आहे आणि आपल्याला क्रॉपमध्ये जाऊन हा फोटो असा इकडे सरकवायचा आहे, 2 बोटांनी असा सरकून घ्यायचा आहे। बघू शकता आता इथे आपण असं लावलेला आहे। पुन्हा आपल्याला हा फोटो थोडासा खाली करून घ्यायचा आहे आणि इथे बघा तुम्हाला दाखवते मी। बघा आता इथे आपण ना ॲडजस्टमेंटमध्ये येऊन फोटोला ॲडजस्ट केलेला आहे। क्लिअरिटी जी आहे ते 40 ठेवलेली आहे आणि याचा ब्राईटनेस मी दाखवते तुम्हाला। इथे ब्राईटनेस जो आहे तो आपण 30 ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आपण जो फोटो आहे तो आपण छान असा लुक दिलेला आहे फोटोला आणि इथे बघा आपल्याला पुन्हा इथे फ्रेममध्येच जायचं आहे आणि इथे पेपर फ्रेममध्ये यायचं आहे। पेपर फ्रेम जी आहे ते आपल्याला अशी सरळ करायची आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला जर व्यवस्थित करता येत नसेल तर एका साईडने सरळ यामध्ये अशी लावून घ्यायची आणि व्यवस्थित अशी सरळ करायची। तर इथे अशी आपण सरळ केलेली आहे आणि थोडं याला असं अशी छोटी करून घ्यायची आहे। बघा आता इथे पुन्हा हिला असं मोठं करायचं दोन्ही साईडने आणि थोडं इकडे असं करून घ्यायचं। तर इथे मी अशा पद्धतीने जे आहे ॲडजस्ट करून घेत आहे आणि तुम्हाला दिसत असेल। आणि हा जो फोटो आहे ना आपला थोडासा किंचित असा सरकवायचा आहे, आपल्याला क्रॉपमध्ये यायचं आहे। क्रॉपमध्ये आल्यानंतर थोडंसं असं सरकवायचं आहे किंवा 2 बोटांनी पण तुम्ही असं करू शकता। तर मी असं केलेलं आहे आणि इथे डन केलेलं आहे आणि पुन्हा इथे काय करायचं आहे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समधून बॅक यायचं आहे, फोटोमध्ये यायचं आहे। फोटोमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे व्हाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे इथे आणि इथे आपल्याला सुंदर असं व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड येते। आपल्याला पूर्ण प्लेन पाहिजे, त्यासाठी आपण इथे प्लेन जे आहे बॅकग्राऊंड ते शोधणार आहे। व्हाईट कलरमध्ये तशा पद्धतीचं आपल्याला इथे बॅकग्राऊंड पाहिजे, तर मी हा घेतलेला आहे। बघू शकता आता इथे आणि अशा पद्धतीने मी हा घेतला आणि यामध्ये सोडलेला आहे। आता इथे बघू शकता तुम्हाला इथे मी जे ग्राफिक्स घेतलेले आहे त्यामध्ये म्हणजे बाहेरून ते सर्व मी कॉपी केलेलं आहे आणि इथे पेस्ट करते। इथे पेस्ट केले आणि इथे बघा आता हा जो ग्रुप केला होता मी काढून टाकते आणि हा जो पेपर फ्रेम आहे ना आपल्याला या 3 डॉटवरून आपल्याला काय करायचं अगोदर लॉक करायचं आहे। तर मी इथे लॉक करून घेतला आणि हा मिकी माऊस आहे मी असा मोठा करते आणि इथे हा याचे पाय वगैरे याचे आहेत थोडेसे असे आतमध्ये ठेवते म्हणजे जेणेकरून तो बसेल। बघू शकता मी अशा पद्धतीने इथे हा लावून घेतलेला आहे। आता इथे मला छान पद्धतीने हे स्नेह निमंत्रण आहे ना एका साईडने असं लावून घ्यायचं आहे। मी छोटं पण करू शकते आणि मोठं पण ठेवू शकते, फक्त ते थोडंसं दिसायला हवं यासाठी आपण ते लावलेलं आहे। बघा आता इथे पुन्हा आपल्याला हा जो फ्रेम आहे ना हा लॉक काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला ॲडजस्ट करून बघायचं आहे व्यवस्थित होतं का आणि पुन्हा याला काय करायचं आहे लॉक करायचं आहे। संपूर्ण माझं जे सर्व टेक्स्ट आहे मी ते अगोदरच टाईप करून ठेवलेलं होतं। इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि ही जी पत्रिका आहे डेमो पत्रिका आहे आपली आणि मी इथे काय करते हा जो पत्रिकेचा टेक्स्ट आहे सर्व कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। तुम्हाला जर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर पेस्ट करता नसेल येत तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये पण आहे कॅनवा क्लास म्हणून। बघू शकता इथे मी तर आता इथे फ्रेमवर जे आहे ना टच झालेला ना तो लॉक लागल्यामुळे तर इथे मी या मुलाच्या फोटोवर जे आहे ना असं टच केलं आणि माझं टेक्स्ट आहे ते मी पेस्ट केलेलं आहे। तर बघू शकता आता इथे मी हे जे टेक्स्ट आहे असं मी डॉटने वाढवून घेते आणि इथे असं लावून घेते। आता इथे सर्व जे टेक्स्टचा जो फॉन्ट आहे तर हा जो आहे ना सर्वात अगोदर प्रथम वाढदिवस व नामकरण समारंभ हा जो रेड कलरमध्ये आहे याला मी अपरिचित नावाचा दिला आहे आणि जे स्थळ आहे त्याला पण अपरिचित आहे आणि खाली जो ॲड्रेस आहे त्याला पण अपरिचित आहे आणि इथे जो बारीक याच्यात दिलेला आहे ब्लॅकमध्ये आणि ऑरेंजमध्ये त्याला मी राजधानी फॉन्ट दिलेला आहे। बघू शकता आता इथे आणि बाकीचे जे फॉन्ट आहे बाकी कुठलेही फॉन्ट वापरले नाही, आपण 2च फॉन्ट वापरून छान पद्धतीने 5 ते 5 मिनिटात कशी पत्रिका बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता इथे आपण अशा पद्धतीने ही पत्रिका बनवलेली आहे। अजून एक तुम्हाला पत्रिका दाखवायची आहे। मी इथे इन्फिनिटिव्ह पॅडमध्ये जे आहे फॉन्ट वापरून पत्रिका बनवलेली आहे आणि इथे छोटे छोटे ग्राफिक्स पण मी ॲड केलेले आहे। दुसऱ्या पद्धतीची बनवली आणि दुसरा इथे बलून वगैरे लावून बघितलेला आहे। बघू शकता आता इथे आपण काय केलेलं आहे
हा जो फॉन्ट आहे ना, हा इन्फिनिटिव्ह 10 हा फॉन्ट आहे, मी दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही तो डाउनलोड करून छान पद्धतीने लावू शकता. आणि त्यामध्ये मी त्याला रेड कलर आणि बॉर्डर दिलेली आहे ब्लॅकवाली. अशा पद्धतीने आपण हे जे टेक्स्ट आहे ते बनवून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला कुठली पत्रिका आवडली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.